नर्मदेवर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्यामध्ये मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे. तर असं सुंदर दर्शन घेतलं आणि पुढे निघाले. आता पुढे निघाल्यानंतर मला एका ठिकाणी एक रिक्षा दिसली आणि आता असं झालं होतं की आता पायाने तर पुढं काही आता मी चालणार नाही असं ठरवून टाकलं होतं, कारण प्रचंड पाय दुखायला लागला होता. आणि त्यामुळे त्या रिक्षाला विचारलं की आता मला पुढे जायचं आहे, ह्याचा आश्रम म्हणजे आश्रम म्हणण्यापेक्षा स्वामीनारायण मंदिर ज्याला म्हणतात, तर तशा पद्धतीचा एक पोयच्याला नीलकंठ धाम म्हणून मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि अतिशय भरपूर पैसे खर्च करून अतिशय सुंदर आणि सगळं नक्षीकाम वगैरे केलेलं मंदिर आहे. तर त्या दिशेने आपल्याला जायचं आहे असं मी त्यांना सांगितलं रिक्षावाल्याला. मग रिक्षावाला म्हणला ठीक आहे चला सोडतो तुम्हाला. आणि वाटेत जाता जाता आम्हाला एक परिक्रमावासी दिसले की अतिशय पाय वगैरे असा त्यांचा दुखत होता आणि ते तसे लंगडत लंगडत चाललेले ते पण मला दिसले. आणि वाटेत त्यांनीच या रिक्षाला थांबवलं, म्हणजे माझ्या रिक्षाला. आणि ते म्हणले की मला थोडं पुढं सोडता का, माझा पाय खूप दुखतो आहे म्हणून. आणि ते रिक्षामध्ये पुढे बसले आणि मग रिक्षावाल्यानं विचारलं की मला थोडंसं पुढं सोडा, मग आम्हाला जायचं आहे. मग मी त्यांना विचारलं नर्मदे हर अरे तुम्ही पण परिक्रमेत आहात का? तर ते म्हणे हो. म्हणलं मी पुढे आता ह्याच्यापर्यंत चालले, पोयच्यापर्यंत तिथल्या आश्रमात थांबणार आहे, तर तुम्हाला कुठं जायचं आहे? मग ते म्हणे मी पण आज पोयच्यापर्यंतच जाणार आहे, पण पाय दुखल्यामुळे चालली होती रिक्षा, म्हणजे त्या रस्त्याला कोणीच नव्हतं वाटेमध्ये, फक्त आता ही रिक्षा मी केली होती म्हणून जात होती त्या साईडला. तर ते म्हणे की मी ठीक आहे आपण जे काही असेल ते पैसे वगैरे बघूया त्याचं. म्हणलं हो ती काही काळजी करू नका, माझं ठरलेलं आहे, तुम्ही निवांत बसा आणि चला, बाकी काही नको. आणि मग तशा प्रकारे पुढं गेलो आणि त्यांनी मला पोयच्यापर्यंत सोडलं. आणि त्याच्यानंतर मग हे जे परिक्रमावासी होते तर त्यांनी माझे खूप आभार मानले आणि काही पैसे वगैरे मला ते घ्या वगैरे असं म्हणायला लागले, कारण रिक्षाचं अंतर बऱ्यापैकी जास्त होतं. म्हणलं नाही अजिबात ते घ्यायचं नाही, कारण की मी तुम्हाला फक्त एक नर्मदा मैयाच्या कृपेनं ती मदत आहे असं समजा, बाकी त्याच्यात मला काहीच अपेक्षा नाही. आणि त्यामुळे ते शेवटी माझ्या निर्णयामुळे ते शांत बसले आणि त्यांनी माझे आभार प्रकट केले. मग पुढे आम्ही दुपारची वेळ होती तशी, म्हणजे कलायला लागली होती दुपार, पण आम्ही आश्रम वगैरे बघितला. आश्रमामध्ये चांगली सोय होती, म्हणजे स्वामीनारायण आश्रममध्ये. आणि आश्रम तर एवढा, आश्रम म्हणण्याचे मंदिर आणि ते जे परिसर होता तो खूप मोठा होता आणि बरेच टुरिस्ट लोक बघायला तिथे आले होते. आणि अतिशय भव्य दिव्य, म्हणजे असं एखाद्या बाहुबली पिक्चरचा सेट वगैरे लावावा तशा प्रकारचं सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्ती, असे कोरीव कामं, अतिशय सुंदर होतं सगळं काही. पोयच्या इथं पोचली. स्वामीनारायण टेम्पल आहे, नीलकंठ धाम म्हणतात त्याला. राजवाड्यासारखंच वाटतं आहे. मोठी मोठी शिल्पाकृती. मागच्या साईडला जे दिसते ते कुबेर भंडारी आहे, मैयाच्या या किनाऱ्यावरून तिकडचं दिसतं. आणि सगळं वाळवंट तयार झालं आहे मधल्या भागात. पलीकडच्या काठावर गेल्यानंतर इकडचं स्वामीनारायण मंदिर दिसते का बघूया.
बरंच काय काय होतं, खाण्यापिण्याच्या पदार्थांचे स्टॉल वगैरे पण लागलेले होते. आणि खरं सांगू का, त्या दिवशी संध्याकाळी असं ना मला असं मनातून इच्छा झाली की बरेच काहीतरी पदार्थांचे स्टॉल वगैरे होते, म्हणजे अगदी इडली डोसे हे ते सगळं बरंच काय काय ठेवलेलं होतं, पावभाजी अमकं तमकं सगळं. तर मला वाटत होतं की अरे आपल्याकडे दक्षिणा पण मिळालेली आहे. आणि मला जाताना पण बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की कधी काही मिळालं खावंसं वाटलं तर खा, खूप हाल करून घेऊ नको. आणि म्हणून मी त्यावेळेला संपूर्ण म्हणजे आत्ताची जी परिक्रमा चालू केली ती त्यावेळेला पहिल्यांदा मी ठरवलं की आपण काहीतरी पैसे खर्च करून खाऊया. आणि मी असं माझ्या फक्त हा मनामध्ये विचार आला होता, मी काही बोलून वगैरे दाखवलं नव्हतं. आणि जेमतेम 3-4 मिनटं गेले असतील आणि हे जे मला भेटलेले जे परिक्रमावासी होते, रमेश काका असं त्यांचं नाव होतं, ते पण असं 70च्या दरम्यानचे होते. आणि ते मला म्हणले की ताई तुम्हाला काही खायचं आहे का? म्हटलं नाही नाही मला काही नको. ते म्हणे अहो मला अशी मनातून फार इच्छा झाली की तुम्हाला मी काहीतरी खाऊ घालावं. आणि मी अशी अचानक त्यांच्याकडे पाहतच बसले की काय चाललंय काय नाही. मग ते म्हणले की माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला डोसा वगैरे काहीतरी खायला घालतो असं मला वाटतंय, तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला तुम्ही जे म्हणाल ते मी तुम्हाला आणून देतो. म्हटलं अहो नाही नाही नाही, माझ्याकडे पैसे वगैरे आहेत, मी घेईन. ते म्हणे नाही मलाच तुम्हाला खायला घालायचं आहे. असं म्हणल्यानंतर मग मला काय बोलताच येईना त्याच्यावर. आणि त्यांनी जाऊन मग 2 डोसे आणले आणि दोघांनी आम्ही बसून छानपैकी गप्पा मारत मारत डोसे खाल्ले तिथे. आणि मनात म्हणलं मैया मी आज म्हणते मी पैसे खर्च करून काहीतरी खाते बाहेरचं, तर तू मला ते पण करू देत नाहीस. तू म्हणजे असं आहे की तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली ना, मी ती पूर्ण करणार. आणि तुला तुझ्या पैसे पण तुझे खर्च करू देणार नाही. कारण की मला संपूर्ण परिक्रमेत असा अनुभव आला की स्वतःच्या पैशानी आपण खर्च करून बाहेरचं काही खाऊ म्हणलं तर मैया मला ते खाऊ देत नव्हती. आणि पैसे नव्हते असं नाही, पैसे होते माझ्याकडे, मी खर्च करण्याची तयारी होती, समोर दुकान होतं, पण खाऊ मात्र घातलं मैयाच्या कृपेनं आणि त्या रमेश काकांनी. आणि त्यामुळे मी म्हणते की नर्मदा मैयाच्या मनामध्ये खरंच काय चालतं आणि ती कोणते कोणते नियम आपल्याला, प्रत्येकाला वेगळे नियम लावत असेल कदाचित, पण मला मात्र तिने हा नियम लावून दिला होता की तुला बाहेरचं मी खायचं असेल तर मी पुरवठा करेल, पण तू स्वतःच्या पैशानी खर्च करून तू स्वतः मनात येईल ते खायचं असं मी तुला नाही करून देणार. त्यामुळे तो पण एक अनुभव घेतला. आणि मग ते मंदिर वगैरे सगळं संध्याकाळी छान पुन्हा बघितलं. तिथनं एक असं संध्याकाळी एक मिरवणूक वगैरे अशा प्रकारची पण चालते, तो रथ वगैरे असा जातो ते. आणि त्याच्यानंतर समोर कुबेर भंडारी दिसत होतं, म्हणजे जो नर्मदा मैयाचं पात्र होतं संध्याकाळी. तर तिथून पलीकडे पाहताना मला या रमेश काकांनी सांगितले की ते समोर जे दिसते ते कुबेर भंडारी, कारण त्यांची एक आधी परिक्रमा झाली होती त्यामुळे त्यांना माहिती होतं. तर म्हणजे कुबेर भंडारी आहे, समोरच दिसेल तुम्हाला. म्हणलं बरं बरं असं आहे. मग ते सगळं पाहिलं आणि जेवण वगैरे पण आश्रमातलं चांगलं होतं आणि लोकांची झोपण्याची व्यवस्था वगैरे, हॉल वगैरे पण चांगले होते. पुरुष आणि स्त्रियांच्या व्यवस्था वेगवेगळ्या केलेल्या होत्या. रात्री पण जेवणामध्ये पोळी भाजी, मुगाची खिचडी वगैरे असं होतं आणि जेवण चांगलं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी त्यांना म्हटलं की मी थोडं उशिरा निघेल, कारण की मी आता वाहनच करणार आहे. पण ते मात्र पायी जायला उत्सुक दिसले तसे, कारण की त्यांची तशी पायीच परिक्रमा होती. पण कालच फक्त ते त्यांचं खूप पाय दुखत असल्यामुळे माझ्याबरोबर आले होते. आणि आता मी ठरवलं होतं की आता आपल्याला पुढच्या दिशेने जायचं आहे आणि पुढचा प्रवास जो करायचा होता तर तो आता कशा प्रकारे करावा हे माझ्यासमोर बरंच म्हणजे एक मनामध्ये विचारांचे कल्लोळ चालले होते की कसं करायचं, काय करायचं वगैरे. तर ह्या गोष्टी सगळ्या होत्या डोक्यामध्ये. त्याचं जे सविस्तर वर्णन आहे ते पुढच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि या भागामध्ये मात्र मला जरूर कळवा की हा भाग तुम्हाला कसा वाटला. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्याला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याच्यावर कमेंट पण करा. काही लोकांना सबस्क्राईब कसं करायचं हे कळत नाही असं मला बऱ्याच जणांच्या ह्याच्यातनं कळलं. काही जे वयस्कर लोक असतील किंवा जास्त यूट्यूब नुसते पाहतात, पण यूट्यूबच्या खाली तुम्ही यूट्यूब असं जेव्हा येईल तेव्हा त्याच्या खालच्या भागामध्ये सबस्क्राईब असा एक ऑप्शन असतो. तर त्या सबस्क्राईबवर तुम्ही जाऊन क्लिक करायचं असतं. मग तुमचा हा चॅनल सबस्क्राईब होतो आणि त्यामुळे तुम्हाला याचे येणारे नवीन व्हिडिओ किंवा अजून काही जुने व्हिडिओ चांगले असतील तर ते तुम्हाला बघता येतात सहजगत्या. अशा प्रकारे ही सोय असते, म्हणून ह्याला सबस्क्राईब करायचं असतं. तर पुढचा भाग नक्की बघा आणि त्याच्यामध्ये
भालोच्या प्रतापी महाराजांचं दर्शन आणि त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी की ज्या दत्त महाराजांशी संबंधित आहेत तर त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जय मदेहर.